नमस्कार शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2026ला आता सुरुवात झाली आणि आपल्या बळीराजाची खतं आणि बी बियाण्यांच्या खरेदीसाठी एकच लगबग त्या ठिकाणी सुरू झाली आहे। परंतु मित्रांनो, या खरीप हंगामाच्या तोंडावरती बाजारामध्ये अनेक शेतकऱ्यांना चढ्या दरानं खतं विकली जात असल्याच्या तक्रारी त्या ठिकाणी येत आहे। शासनाने तर मोठी सबसिडी जाहीर केली आहे, तरी देखील खतांचे जे बाजारभाव आहेत ते अजून वाढलेलेच का आहेत, असा एक प्रश्न त्या ठिकाणी शेतकरी वर्गाला सतावतोय। एकीकडे सरकार सांगते की आम्ही शेतकऱ्यांसाठी 41,533 कोटी रुपयांची सबसिडी मंजूर केली, खतं स्वस्त आहेत, पण प्रत्यक्षात दुकानामध्ये जर का पाऊल ठेवलं तर एका गोणी पाठीमागे 200 ते 400 रुपयापर्यंत जास्तीचे पैसे हे कोणाच्या खिशातून जातात। एकतर सरकार खोटं बोलतंय किंवा खत कंपन्या तुम्हाला लुबाडताय। आता सगळ्यात धक्कादायक बाब आणि संशयास्पद बाब अशी आहे की 2026च्या खरीप हंगामासाठी शासनानं कोणत्याही कंपनीने किंवा शासनानं अजूनपर्यंत अधिकृत दरपत्रक त्या ठिकाणी जाहीर केलं नाही। कृषी विभाग यावर पूर्णपणे गप्प आहे। मग कोणत्या अधिकारानं दुकानदार तुमच्याकडून चढ्या दराने त्या ठिकाणी वसुली करत आहे? आता या महालुटमारीपासून जर स्वतःला वाचवायचं जर असेल तर आज कोणत्या खताचा नेमका काय भाव आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शेतकरी बंधूंनो, सर्वात अगोदर आपण समजून घेऊया ती केंद्र सरकारच्या NBS योजनेबाबत। NBS योजना म्हणजे न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी ही जी काही योजना आहे ती त्या ठिकाणी राबवली जाते। या योजनेच्या अंतर्गत DAP सह तब्बल 28 प्रकारच्या खतांसाठी केंद्र सरकारने यावर्षी 41,533 कोटी रुपयांच्या आवाढव्य सबसिडीला मंजुरी दिली आहे। पण वस्तुस्थिती नेमकी काय की सरकार सांगते की आम्ही सबसिडी दिली, तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी शेतकरी ज्यावेळेस दुकानामध्ये जातात त्यावेळेस वाढीव दरानेच खत खरेदी त्या ठिकाणी अजूनही करावी लागत आहे। ही जी काय खतं बनवली जातात यासाठी जे काय रॉ मटेरियल आहे ते परकीय मुलकातून जरी असलं तर आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जी काय वाहतूक खर्च आहे तो जरी त्या ठिकाणी वाढलेला जरी असला, परंतु ही जी काय सबसिडीच्या माध्यमातून सरकार हे त्या ठिकाणी सबसिडी देत असतं, परंतु तरी देखील त्या ठिकाणी खताचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कमी झालेले आहेत। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या खताचे बाजारभाव हे बदललेत आणि कोणत्या खताचे दर हे अजूनपर्यंत त्या ठिकाणी स्थिर आहे। तर शेतकरी बांधवांनो, आधी आपल्यासाठी एक दिलासादायक बातमी, ज्या खतांना सरकारनं प्रचंड सबसिडी दिली आहे त्यांच्या भावामध्ये कुठलाही बदल त्या ठिकाणी अजूनपर्यंत झालेला नाही। आता युरिया आहे की युरियाची 45 किलोची बॅग आजही 266 रुपये 50 पैशांना त्या ठिकाणी मिळत आहे, यामध्ये कुठलाही बदल नाही। मात्र आता बाजारामध्ये नवीन युरिया गोल्ड आणण्यात आला आहे, ज्याची जी काय पॅकिंग आहे ती 40 किलोच्या पॅकिंगमध्ये त्या ठिकाणी आता उपलब्ध होणार आहे। दुसरीकडे DAP, आता DAPच्या खतांवरती सुद्धा मोठी सबसिडी असल्यामुळं याची जी काय बॅग आहे ती जुन्या दराप्रमाणे म्हणजे 1350 रुपयाला त्या ठिकाणी मिळणार आहे। आता जे काय युरिया आणि DAP जर का सोडलं तर NPK बेस खतं असतील किंवा MOP सारखी खतं असतील किंवा NPS सारखी खतं असतील, याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण जर का बघितलं तर MOP पोटॅश, आता MOP पोटॅश 0060 या खताच्या बॅगमध्ये सुमारे 150 ते 200 रुपयांची वाढ झाली असून हंगामात ही जी काय बॅग आहे ती 1850 ते 2000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी विकली जाऊ शकते। आता NPS जे की 20-20-013 जे खत पूर्वी 1400 ते 1600 रुपयापर्यंत मिळायचं ते तब्बल आता 400 ते 750 रुपयांच्या वाढीसह 1800 ते 2250 रुपयापर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे। NPK ज्याला की आपण 19 म्हणतो, पूर्वी हे जे काय खत आहे ते 2000 ते 2100 रुपयांना मिळणारी जी काय बॅग आहे ती आता 300 ते 400 रुपयांच्या वाढीसह तब्बल 2300 रुपयापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकते। NPK मध्ये 10-26-26 सारखं खत असतील, या खतामध्ये याची मागणी जास्त असते आणि या खतामध्ये वाढ देखील मोठी त्या ठिकाणी झाली आहे। पूर्वी हे खत 1700 ते 1800 रुपयांना ही बॅग मिळायची, परंतु आता 1900 ते 2250 रुपयापर्यंत ही बॅग त्या ठिकाणी विकली जाऊ शकते। दुसरं 12-32-16 यामध्ये देखील साधारणपणे 200 ते 250 रुपयांची वाढ त्या ठिकाणी आता दिसून येत आहे। NPK मध्ये 14-35-14 सारखं हे जे काय खत आहे जे सर्व शेतकरी त्या ठिकाणी सोयाबीनसाठी याचा वापर त्या ठिकाणी करत असतात, हे खत आता 175 ते 250 रुपयांच्या वाढीसह 2350 ते 2400 रुपयापर्यंत त्या ठिकाणी विकलं जाऊ शकतं। यानंतर NPK बेस 15-15-15 हे जे काय खत आहे हे शेतकरी सोयाबीन आणि तत्सम पिकांसाठी त्या ठिकाणी वापरत होते। पूर्वी ही जी काय गुण आहे ती 1600 ते 1700 रुपयांना मिळायची, आता 295 रुपयांच्या वाढीसह 1975 रुपयांच्या आसपास ती त्या ठिकाणी विकलेली आहे। याशिवाय 16-16-16 हे खत असेल याच्या बॅगमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 375 रुपयांची मोठी वाढ होऊन आता जो काय नवीन दर आहे तो 2050 रुपये प्रति बॅग एवढा त्या ठिकाणी झालेला आहे। आता यासोबतच त्या ठिकाणी 20-0023 ही पूर्वी 1000 ते 1100 रुपयांना मिळणारी बॅग आता 400 रुपयांच्या वाढीसह 1400 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी गेली। यासोबतच त्या ठिकाणी SSP ग्रॅन्युलर सिंगल सुपर फॉस्फेट असेल, यामध्ये देखील 55 रुपयांची वाढवून नवीन जो काय दर आहे तो 575 ते 650 रुपयांच्या घरात त्या ठिकाणी गेलेला आहे। SSP जी काय पावडर आहे यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 55 रुपयांची वाढ झाली आणि
याची जी काय सुधारित किंमत आहे ती 535 ते 580 रुपयांच्या दरामध्ये त्या ठिकाणी आता सध्याला मिळत आहे. हे जे काय बाजारभाव आहे ते इफकोवरती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आणि अद्यापही शासनाकडून कोणत्याही खत कंपनीकडून 2026च्या हंगामासाठी अधिकृत दरपत्रक अजून त्या ठिकाणी जाहीर करण्यात नाही आलं. कृषी विभागाने देखील अजून याच्यावरती कुठली अधिकृत माहिती त्या ठिकाणी प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे पूर्ण शेतकरी हे त्या ठिकाणी संभ्रमात आहे. तुम्हाला ज्यावेळेस खत खरेदी करायला तुम्ही जात असाल तर दुकानदार तुम्हाला कोणत्या भावाने खत देतोय खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत लवकरात लवकर शेअर करा आणि अशा शेतीविषयक अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.